नमस्कार मंडळी, हम्पीच्या एका दुसऱ्या भागात मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आली आहे भूमिगत शिवमंदिर येथे, अंडरग्राउंड शिव टेम्पल या ठिकाणी मी आता आली आहे आणि मंदिराचा ओव्हरव्ह्यू मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे आणि या मंदिराबद्दलची काही रहस्य आहेत ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण ही रहस्य जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सुंदर व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मंडळी, या मंदिराच्या एंटर करताना तुम्ही पायऱ्या जरी बघितल्या, अखंड लांब लांब दगडात पायऱ्या असल्याने त्यासुद्धा आपल्याला खूप सुंदर वाटतात आणि साईडची जी दगडाची बांधणी आहे ती सुद्धा त्यामध्ये वेगळ्या प्रकारचा अनुभव देते। मंडळी, या मंदिराच्या रहस्याबद्दल सांगायचं गेलं तर पहिलं म्हणजे हे मंदिर जमिनीच्या लेवलच्या खाली असलेलं हे मंदिर आहे। म्हणजेच मंदिराचं गर्भगृह वगैरे बघता हा जो प्रवेशद्वार फक्त उंच असलेलं दिसतं, अदरवाईज हे जे सगळं मंदिराचं जे मंडप आहे ते जमिनीच्या पातळीच्या खाली आहे आणि हे पूर्णपणे मंदिर जमिनीच्या खाली गेलेलं होतं। 1980 साली हे मंदिर सापडलं आणि तेव्हा त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि हे मंदिर अशा परिस्थितीमध्ये आणलं गेलेलं आहे। या मंदिराचा महामंडप जर तुम्ही बघितला तर यामध्ये कितीतरी पिलर्स यामध्ये आहेत आणि यात हे मंदिर वेगळ्या आकर्षिततेचे वाटतं। तसेच या मंदिराचे दुसरं रहस्य म्हणजे मंदिरामध्ये वर्षाचे 365 दिवस आतमध्ये पाणी राहतं। पावसाच्या काळात पाण्याची पातळी जास्त असते। आता पण आम्ही आलो आहे तर आता पण थोडी पाणी जरा जास्त आहे आणि हे जे मंदिराचे पिलर्स तर एवढे आकर्षक वाटतात, म्हणजे ॲक्च्युली इथे थांबल्यानंतर एका लाईनमध्ये असलेले हे पिलर्स खूप सुंदर वाटतात आणि भव्य दिव्य अशा प्रकारचं हे मंदिर आहे। खूप सुंदर थंडगार वातावरण इथे आहे, खूप सुंदर मन प्रसन्न होतं आल्यावरती। मी जिथे उभी आहे तो आहे पहिला मंडप आणि पुढे समोर नंदी दिसत आहेत पाण्यात, तो आहे मधला मंडप आणि त्याच्या पुढे मंदिराचा मुख्य गर्भगृह आहे। तिथे छोटंसं शिवलिंग आहे पण या मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे। तर आणि वटवाघूळ फिरताना दिसत आहेत तुम्हाला। हे एक असं थ्रिल प्रकारचं मंदिर आहे। थ्रिल मग कशावरून, तर इथे मंदिराच्या छतावर, गर्भगृहाच्या छतावर तुम्ही बघितलात तर हजारो वटवाघूळ इथे तुम्हाला दिसतील आणि त्यांच्या आवाजच एकदम त्यांचा भयानक असा आहे। तर आतमध्ये कोणी जाऊच शकत नाहीत, कोणाची डेअरिंगच होत नाही जायची। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे या मंदिराबद्दल फॉरेनच्या लोकांमध्ये खूप आकर्षण आहे। भारताबाहेरील लोक हे मंदिर बघितल्याशिवाय कोणी जात नाही, एवढं त्याच्यामध्ये रहस्यमय हे असं मंदिर आहे। या मंदिराचा एक थ्रिलिंग अनुभव आहे। तुम्हीसुद्धा जेव्हा हम्पीला याल तेव्हा हे मंदिर बघितल्याशिवाय कोणी वापस येऊ नकात। आणि मंडळी, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।